नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण पाठ्यपुस्तक भाग 1 मधील परिसर अभ्यासातील खूप छान प्रकरण शिकणार आहोत. 7वं प्रकरण, आहाराची पौष्टिकता. आहार म्हणजे काय? आपण जे रोजचं अन्न खातो, जेवण करतो त्याला म्हणतात आहार. आहार म्हणजे जेवण थोडक्यात. आणि पौष्टिकता म्हणजे काय? तो आहार खाल्ल्यानंतर आपल्याला जे शरीराला घटक मिळतात. आपण जर चांगलं जेवण केलं तर आपल्याला चांगली ऊर्जा मिळेल आणि पण आपण आजारी पडणार नाही. आपल्याला निरनिराळे काही रोग जंतू आपल्या शरीरात जर गेले तर आपल्या शरीरातील पेशी त्यांना मारून टाकतील आणि आपल्याला कधीच डॉक्टरकडे जावं नाही लागणार. म्हणून जसं बघा ना, कोरोनाची साथ चालू आहे, पण कोरोना कोणाला होतो? ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यालाच कोरोना होतो. मग आपण आपली प्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला आहार चांगला घेणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला 100% नक्की सांगतो, हे प्रकरण शिकल्यानंतर तुम्ही अजिबात आजारी पडणार नाही, कारण तुम्ही तसा आहार खाणार. चला तर सुरू करूया. आपण सगळे तयार आहात ना? ओके. थोडं आठवा बरं. अन्न म्हणजे याला इंग्रजीमध्ये फूड म्हणतात. गरज म्हणजे नीड. अन्न कशासाठी असते? आहार म्हणजे डाएट. आपला डाएट. डाएट म्हणजे जेवण, आहार. डाएट म्हणजे काय? आहार कमी किंवा जास्त होण्याची कोणती कारणं असतात? आहार कमी जास्त का होतो? जर आपल्या शरीरात काही बिघाड झाला तर आपल्याला अन्न पचत नाही, मग आपण अन्न खात नाही. बघा, ताप आल्यावर तुम्ही मम्मी म्हणते जेव जेव, जेवण कर, पण तुम्ही जेवत नाही, मग आहार कमी होतो. आहार म्हणजे काय? जेवण. आणि आपल्याला अन्नाची गरज का असते? आपल्या शरीराला काम करण्यासाठी अन्नाची गरज असते. रोगांपासून दूर राहण्यासाठी अन्नाची गरज असते. सांगा पाहू. तुम्ही म्हणा, विचारा पाहू. आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावं पुढं मी वाचतो. तुम्ही पण वाचा पुस्तकामधून. भात खाता ना तुम्ही? मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड. मोठाले डाव किंवा चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ आपण वाढून घेतो? म्हणजे जे मी वाचल्यापैकी, जसं कोशिंबीर. चहाच्या चमच्याने किंवा त्यापेक्षाही लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? जसं लोणचं काय आपण पळीनं घेतो का? आता ह्या खाद्यपदार्थांचे म्हणजे हे जे फूड्स ॲटम आहे त्याचे 2 गट करा. एक गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या आणि दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या. म्हणजे बघा, चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्याला नियमितपणे असतात आहारामध्ये आणि इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो. म्हणून गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहे. चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. शिवाय हे पदार्थ जेवणात असले की जेवणही रुचकर होतं. आता अन्नपदार्थांमधील म्हणजे विविधता आपण पाहू. वेगवेगळेपणा काय आहे? आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणत्या अन्नपदार्थांपासून बनतात बरं? ज्या विविध अन्नपदार्थांपासून ते बनतात त्यापैकी काहींची चित्र व नावं पुढे चौकटीमध्ये दिलेली आहे. त्यापैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ पाहिले तिथं पेन न खून करा. जे पदार्थ तुमच्या ओळखीचे नाहीत ते मिळून पाहण्याचा प्रयत्न करा. जे पाहिलेले नाही याच्यामध्ये तुम्ही मम्मीला म्हणा, मम्मी हे तीळ कुठं आहे ग, मला दाखव. बघा आता मी चिक्कू पाहिला तुम्ही, मिरची, ज्वारी, मुळा, अंडी, लवंग चित्रात पाहताय ना, शेंगदाणा, तीळ, बाजरी, करडई, कारले, मिल्क, रॉ मँगो म्हणजे कैरी, ब्लॅक पेपर म्हणजे मिरी, लिंबू म्हणजे लेमन, कोंबडी, चिंच, काकडी. आता यापैकी प्रश्न आपण 8 प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण बघू. कोणकोणत्या पदार्थांपासून पिठे मिळू शकतात? म्हणजे दळायला नेतात आणि त्याचं पीठ काढतात. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ त्याचं पीठ करतात. दुसरा प्रश्न,
दही, लोणी, तूप कशापासून मिळते? बरोबर, दही, लोणी, तूप दुधापासून मिळते. तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात? बघा, तेल आपल्या घरात जे आहे ते सोयाबीनपासून, तेलासाठी सोयाबीन, शेंगदाणा, करडई, सोयाबीन असे पदार्थ जास्त वापरतात. प्राण्यांपासून कोणते पदार्थ मिळतात? अंडी मिळते, दूध मिळतं. आंबट, गोड, तिखट, कडू लागणारे पदार्थ कोणते? कोणकोणते पदार्थ आंबट आहे? जसं कैरी. गोड काय लागतं? चिंच आंबट आहे, कारले कडू आहे. आपण काही पदार्थ कच्चे खातो. कोणते पदार्थ कच्चे खातो? काकडी कच्ची खातो, मुळा कच्चा खातो. बऱ्याच प्रमाणात बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते? तर गहू, बाजरी, ज्वारी. आपण वापरतो त्या पदार्थांमध्ये किती विविधता आहे ते पाहिलं. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे पदार्थ वापरतो. लोणी काढण्यासाठी दुधाची गरज असते, भाकरी करण्यासाठी ज्वारी, बाजरीपासून पीठ करतात. पदार्थाला आंबट चव द्यायची असेल तर लिंबू, चिंच किंवा कैरीचा उपयोग होतो. गोड पदार्थ ऊसापासून मिळणारी साखर किंवा गूळ वापरून, जसं शिरा तयार करतो आपण, गुळाचा शिरा, साखरेचा शिरा. जशी अन्नपदार्थाची विविधता तशी लोकांची आवडीनिवडीही वेगवेगळ्या असतात. काही लोकांना काही पदार्थ आवडतात तर काही लोकांना काही आवडत नाही. बरोबर ना? आता शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व अन्नपदार्थांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात असतात. काही अन्नघटकापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसेच श्वसन करतो, अन्नपचन करणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते. काही अन्नघटकामुळे शरीराची वाढ होते. रोजच्या कामांमध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते. काही अन्नघटकामुळे शरीर धष्टपुष्ट नॉरिश बनते. ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा तयार होतो. काही अन्नघटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते. काही अन्नघटक शरीरातील हाडे मजबूत करतात. काही अन्नघटकामुळे आजारांविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते, म्हणजे आपण आजारी पडत नाही. शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणीही पिण्याची गरज असते. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल आणि शरीर धडधाकट हेल्दी राहायला हवे, म्हणून सगळे अन्नघटक आपल्या शरीराला हवे आहेत. हे घटक विविध अन्नपदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. म्हणून आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो. असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते. तुम्हाला माहिती आहे का, महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते, पण ते खरं नाही. सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात, त्याप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात. खाद्यपदार्थ तयार करताना उपयुक्त ठरणारे अन्नघटक नष्ट होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून अन्न शिजवताना आवश्यक तेवढंच पाणी घालावं. नाही तर मेथीची भाजी शिजायला ठेवली आणि खूप पाणी घातलं तर तिचा आपण म्हणतो ना गाळ होईल आणि मग त्याच्यातले अन्नघटक निघून जातात. म्हणून पालेभाज्या जास्त शिजवू नये. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकणच ठेवावे. कडधान्य मोड आणून ती वापरावीत. मोड लहान आहे तोपर्यंत ती वापरावी, मोड लांब होईपर्यंत थांबू नये. पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. चिक्कू, अंजीर, द्राक्षे, सफरचंद अशी फळे सालीसकट खायची आहे. त्याप्रमाणे गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता कच्च्याच खायला पाहिजे. जमेल तेव्हा 2-3 पदार्थ एकत्र करावे. उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकणे, आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकायच्या, एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकायची. जसं कोबी करताना डाळ टाकतात ना. नेहमीसारख्या आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली.
तेवढ्यात मोनिकाताई आली. ती म्हणाली, तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू का? सारेजण तिच्या भोवती गोळा झाले. मोनिकाताई म्हणाली, साखर न घालता पाणी गोड कसं लागेल? करूनच बघा. आवळा चावून चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं, ते पाणी गोड लागतं. मेरी म्हणाली, अय्या खरंच मला माहीत नव्हतं. बाळू म्हणला, चव आपल्या जिभेमुळे कळते. गेल्या वर्षीच आम्ही ते शिकलो. पण एकाच जिभेवर वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील? सुभाषनं पटकन सांगितलं, मग तुला काय 10 जिभे हव्यात की काय? त्यावर सगळे हसले आणि मोनिकाताई म्हणाली, अरे बाळू, डोळे मीठ. डोळे 2च आहेत, पण त्या डोळ्यांनी आपण किती रंग पाहतो. तसं जीभ एकच आहे, पण आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात. बघा, निरीक्षण करा बरं. सकाळी उठल्यावर स्वच्छ तोंड धुवा, जीभ साफ करा आणि आरशासमोर उभे राहा. आता जीभ बाहेर काढा. जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने बघा. जिभेवर छोटे छोटे उंचवटे दिसतील. त्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात. रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या. ह्या रुचिकलिकांच्या मदतीने, रुचिकलिका, नीट शब्द म्हणा माझ्या पाठीमागे, रुचिकलिका. रुचिकलिकांमुळे आपल्याला चव समजते. आता बघा, या पानावर निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण पुढील कृती करून पाहू. आपल्याला काही साहित्य लागेल. तुम्ही मम्मीकडून खडीसाखर घ्या, गूळ घ्या, मीठ घ्या, चिंच घ्या, लिंबू घ्या, मेथीचे दाणे घ्या, कारल्याची फोड घ्या, आवळ्याची फोड घ्या आणि तक्ता करा. खाली दिलेला आहे बघा. यापैकी प्रत्येक पदार्थ खाऊन बघा. खळखळून खाल्यानंतर एक पदार्थ खाला की परत चूळ भरा आणि परत 2 मिनिटांनी दुसरा पदार्थ खा आणि इथे लिहा. खडीसाखर, गुळाचा खडा, कशी चव? गोड. मीठ, कशी चव आहे? खारट. चिंच, लिंबू, कसं लागलं? आंबट. मेथीचे दाणे, कारल्याची फोड कशी लागली? कडू. आवळ्याची फोड कशी लागली? तुरट. वा वा वा. आता एक खेळ खेळायचा. हा खेळ 4-5 जणांनी मिळून खेळायचा. एकेका खेळाडू राज्य येईल, ज्याच्यावर राज्य येईल त्यानं इतरांना एकेका खाद्यपदार्थाचे नाव सांगायचे. उदाहरणार्थ, औषधाचा ढोस, कैरीची फोड, मिरचीचा ठेचा, खडे मिठाचा खडा, बुंदीचा लाडू, खारीची बुंदी, चिक्कूची फोड, तुरटी, मीठ, असे सगळे पदार्थ घ्या. ज्याच्यावर राज्य आलंय त्याने हे पदार्थ खाल्ल्याचं नाटक करायचं आणि चव कशी लागली हे अभिनय करून दाखवायचं. प्रत्येकाने एका पदार्थाचे नाव सांगून झाले का पुढच्या गड्यावर राज्य येईल आणि सर्व गड्यांना राज्य येऊन गेले की खेळ संपेल. असा हा खेळ तुम्ही बहीण भाऊ मिळून खेळा. आता आपण अशा प्रकारे या धड्यामध्ये काय शिकलो की आपल्याला आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ येतात. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते. अन्नपदार्थांमध्ये आपल्याला जीवन आवश्यक गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात. रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. आता या ठिकाणी काही प्रश्न उत्तर आहेत. तर पहिल्यांदा प्रकरण नीट वाचा. अवघड शब्द आले तर मला फोन करा आणि नंतर प्रश्न उत्तरं लिहा. ओके. अशा पद्धतीने आपला आता परिसर अभ्यास पण याच्यातलं संपलं. आता आपण पुन्हा एकदा 4 वाजता आपण स्वराज्याची प्रतिज्ञा हा धडा शिकूया. तो पण आपण शिकलेलो आहे. मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. ओके. प्रश्न उत्तरं लिहून मला टाकायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मग ह्या चॅनलमध्ये मी वेगवेगळे धडे शिकवलेले आहेत. ते धडे नीट ऐका आणि तुमच्याकडे जी पुस्तिका आहे ती पुस्तिकेमधून ती स्वाध्याय पुस्तिका जी दिली ती सोडवायची आहे. ओके.